तर ज्या जेव्हा महालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले, ते जेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराजांना भेटले तरी कसे? आता याबद्दल अनेक कथा आपल्याकडे प्रचलित आहेत. म्हणजे अनेक जण असं सांगतात की कुठल्या तरी स्पर्धेमध्ये महाराजांनी या जेव्हा महालांना पट्टा चालवताना बघितलं, म्हणून महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेतलं. काही जणांचं असं मत आहे की महाराजांनी या जेव्हा महालांना एका समारंभात पाहिलं होतं, वगैरे वगैरे वगैरे. अशा अनेक गोष्टी जेव्हा मला शिवाजी महाराजांना कसे भेटले हे सिद्ध करण्यासाठी सांगितलं जातं. परंतु या गोष्टींना ऐतिहासिक संदर्भ जर आपण शोधायला गेलं तर कोणताही ऐतिहासिक संदर्भ या गोष्टींना नाही. मग जेव्हा मला महाराजांकडे कसे आले, तर सरदेसाईंचा एक ऐतिहासिक वंशावळी म्हणून ग्रंथ आहे. त्या ग्रंथात जिवा महालांबद्दल थोडक्यात माहिती आलेली आहे. ती माहिती अशी आहे की जिवा महाला हे महाबळेश्वरच्या पायथ्याजवळ कोंडवली या गावचे राहणारे होते आणि या जिवा महालांना एक भाऊ सुद्धा होता आणि जिवा महाला हे न्हावी समाजाचे होते. परंतु जिवा महाला हे महाराजांपर्यंत पोहोचण्याचं कारण होते कान्होजी जेधे. आता मी असं का म्हणतोय, तर कान्होजी जेधेंच्या अनेक कागदपत्रांमध्ये महाला हे नाव असलेल्या व्यक्ती आपल्याला आढळतात. म्हणजे सोन महाला नावाचा एक व्यक्ती जेधे देशमुखांच्या पदरी होता असा उल्लेख आपल्याला एका पत्रात सापडतो. याशिवाय शिवचरित्र साहित्य खंड 1 मध्ये देव महाला नावाच्या एका व्यक्तीने कान्होजी जेधेंचा लहानपणी प्राण वाचवला होता असा सुद्धा उल्लेख आपल्याला मिळतो. आणि याच देव महालांना कान्होजी जेधेंनी आंबवडे येथे शेत जमीन सुद्धा इनाम म्हणून दिली होती. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकच सांगतात की जेधे देशमुखांच्या पदरी महाला नावाच्या व्यक्ती आधीपासूनच होत्या. आणि कान्होजी जेधे जेव्हा अफझल खान वधाच्या वेळी शिवरायांना येऊन मिळाले, म्हणजे ज्यावेळी इतर देशमुख अफझल खानला जाऊन मिळत होते त्यावेळी कान्होजी जेधेंनी वतनावर पाणी सोडून शिवरायांना साथ दिली. तेव्हाच कान्होजी जेधेंसोबत जिवा महाला सुद्धा शिवरायांना भेटले आणि शिवरायांनी त्या जिवा महालांना आपल्या निवडक 10 अंगरक्षकांमध्ये सामील करून घेतलं असा एक तर्क आपल्याला मांडता येतो. याशिवाय जेधे करिनामध्येच अफझल खान वधावेळी सर्जेराव जेधेंसोबत जिवा महाला होते असा सुद्धा उल्लेख मिळतो. म्हणजे जेध्यांचा आणि जिवा महालांचा हा आधीपासूनच संबंध होता आणि कान्होजी जेधेंसोबतच जिवा महाला महाराजांना येऊन मिळाले असं आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर मात्र जे घडलं तो इतिहास घडला. अफझल खान वधावेळी जेव्हा तो बडा सय्यद महाराजांवर वार करायला येत होता त्यावेळी जिवा महालांनी जर त्या बडा सय्यदचा हात खांद्यापासून उकडून काढला नसता तर त्यानंतर इतिहासाची दिशा बदलली असती, हे मात्र नक्की. म्हणून आपण म्हणतो होता जिवा म्हणून वाचला शिवा.